नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे रूप मानले जाते. अनेकदा आपण देवघरात कलशावर नारळ ठेवतो आणि काही दिवसांनी त्याला अचानक कोंब फुटलेला दिसतो. अशा वेळी मनात प्रश्न येतो की हे शुभ आहे की अशुभ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आध्यात्मिक महत्त्व याचे काय आहे, तर सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. शास्त्रानुसार देवघरातील नारळाला कोंब येणे हे घरात सकारात्मक ऊर्जा सक्रिय झाल्याचे लक्षण आहे. तसेच कोंब आलेला नारळ हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. याचा अर्थ असा की तुमच्या पूजेचा स्वीकार झाला आहे. तसेच हे समृद्धीचे संकेत आहे. ज्याप्रमाणे कोंब वाढतो त्याचप्रमाणे तुमच्या घरात आर्थिक प्रगती, सुख आणि समृद्धी येणार असल्याचे संकेत असतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेले तर नारळ पूर्णपणे परिपक्व झाला की त्यातील पाण्याचे रूपांतर हळूहळू एका मऊ भागात होते, ज्याला कोकोनट ॲपल म्हटले जाते. योग्य आर्द्रता आणि तापमान मिळाल्यास त्यातून नैसर्गिकरित्या. नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे रूप मानले जाते. अनेकदा आपण देवघरात कलशावर नारळ ठेवतो आणि काही दिवसांनी त्याला अचानक कोंब फुटलेला दिसतो. अशा वेळी मनात प्रश्न येतो की हे शुभ आहे की अशुभ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आध्यात्मिक महत्त्व याचे काय आहे, तर सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. शास्त्रानुसार देवघरातील नारळाला कोंब येणे हे घरात सकारात्मक ऊर्जा सक्रिय झाल्याचे लक्षण आहे. तसेच कोंब आलेला नारळ हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. याचा अर्थ असा की तुमच्या पूजेचा स्वीकार झाला आहे. तसेच हे समृद्धीचे संकेत आहे. ज्याप्रमाणे कोंब वाढतो त्याचप्रमाणे तुमच्या घरात आर्थिक प्रगती, सुख आणि समृद्धी येणार असल्याचे संकेत असतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेले तर नारळ पूर्णपणे परिपक्व झाला की त्यातील पाण्याचे रूपांतर हळूहळू एका मऊ भागात होते, ज्याला कोकोनट ॲपल म्हटले जाते. योग्य आर्द्रता आणि